ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ, श्री हिंदू धर्मग्रंथ, मूळ 12 ज्योतिर्लिंग प्रसन्न, 15/4/1996, सोमवार, पान नंबर 361. आजची माहिती बघू. श्री पुरुष मानव व स्त्री मानव यांचे आनंदाने तांडव नृत्य पूर्ण झाल्यानंतर त्या दोघांनीही पुन्हा मूळ ज्योतीचे रूप धारण केले. मग ते पुरुष मानव आणि स्त्री मानव जे होते त्यांचं आनंदाने तांडव नृत्य झाल्यानंतर त्यांनी पुन्हा मूळ ज्योतीचं रूप धारण केलं. व त्या दोन्ही ज्योती या एकमेकामध्ये विलीन होऊन दोन्ही ज्योती एक झाल्या व त्या एका ज्योतीने श्री घुबड पक्षी या पक्षाचे रूप धारण केले. मग त्या दोन्ही ज्योती होत्या त्या एक झाल्या आणि त्या एका ज्योतीने घुबड पक्षी या पक्षाचं रूप धारण केलं. घुबड पक्षी, श्री घुबड पक्षी हे तेथील 9 नंबरच्या पृथ्वीच्या डोंगरावर आनंदाने नाचले, नृत्य केले आहे. त्यानंतर श्री घुबड पक्षी यांनी तेथे शुद्ध मराठी व संस्कृत भाषेमध्ये काव्य रूपामध्ये 109 श्लोक म्हटलेले आहेत. मग त्या घुबड पक्षी यांनी काय केलं? आनंदाने नाचले, नृत्य केलं. त्यानंतर त्यांनी शुद्ध मराठी व संस्कृत भाषेमध्ये काव्य रूपात 109 श्लोक म्हटलेले आहेत काव्य रूपात. श्री घुबड पक्षी यांनी अगोदर चंद्राच्या कडे तोंड करून काव्य रूपामध्ये 109 श्लोक म्हटलेले आहेत. पहिल्यांदा त्यांनी चंद्राकडे तोंड करून 109 श्लोक म्हटलेत. नंतर तेच श्लोक 109 वेळा काव्य रूपामध्ये सूर्याकडे तोंड करून म्हटले. अगोदर चंद्राकडे, मग सूर्याकडे तोंड करून म्हटले. नंतर त्या श्री घुबड पक्षी यांनी पुन्हा तेच श्लोक पूर्व दिशाकडे, नंतर पश्चिम दिशाकडे, नंतर उत्तर दिशाकडे व शेवटी दक्षिण दिशाकडे आपले तोंड करून तेच श्लोक 109 वेळा काव्य रूपामध्ये म्हटलेले आहेत. म्हणजे प्रत्येक दिशेकडे तोंड करून तेच श्लोक 109 वेळा म्हटलेले आहेत, गायलेले आहेत. ब्रह्मांडामधील प्रत्येक पृथ्वीवरील जीवसृष्टी म्हणजेच मानव, पशु, पक्षी, प्राणी व इतर सूक्ष्म जीवसृष्टी यांचे मृत्यूनंतर त्यांचा जीव आत्मा कोठे जाणार? म्हणजे पृथ्वीवरती जी जीवसृष्टी आहे म्हणजे मानव, पशु, पक्षी, प्राणी, सूक्ष्म जीवजंतू यांच्या मृत्यूनंतर त्यांचा आत्मा कुठे जाणार, त्यांचा जीव कुठे जाणार, त्या आत्म्याचे, जीवाचे पुढील घडामोडी काय असतील, गेल्यानंतर त्यांच्या तिथं काय घडामोडी असतील, त्यांच्या मृत्यूनंतर त्याला त्याचा चांगल्या वाईट कर्मानुसार, त्याचं जे चांगलं कर्म असेल, वाईट कर्म असेल, त्यानुसार पुढचा कोणता जन्म मिळेल. म्हणजे त्याच्या कर्मानुसार त्याला चांगला अगर वाईट कोणता जन्म मिळेल, त्या आत्म्याचे, जीवाचे पुढे काय काय घडणार आहे, त्याचं पुढं काय काय घडन त्या जीवाचं, त्या मानवाच्या मृत्यूनंतर त्याचा पुढचा जन्म कसा, कोठे व कोणता असणार या संबंधी सर्व 109 श्लोक काव्य रूपामध्ये म्हटलेले आहेत. म्हणजे त्यांचा पुढचा जन्म कुठे असेल, कोणता असेल, ते सगळं त्यांनी त्यावेळेस काव्य रूपात म्हटलेलं आहे. ते सर्व श्लोक याचा अर्थ ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांना खुलासेवार महाराज सांगणार आहेत. म्हणजे त्यांचं जे काय काय आहे ते सगळं खुलासेवार सांगतील. श्री घुबड पक्षी यांनी लगेचच तेथे पुन्हा श्री गरुड पक्षी हे रूप धारण केलं. त्यानंतर त्या घुबड पक्षी यांनी काय केलं? लगेचच गरुड पक्षी हे रूप धारण केले व तो गरुड पक्षी 9 नंबरच्या पृथ्वीच्या वरून उडाला व त्यांच्या सूर्याच्या वर जाऊन थांबला. 9 नंबरच्या पृथ्वीवरून उडाला आणि त्यांच्या सूर्यावर जाऊन थांबला. तेथे नेहमीप्रमाणे म्हणजे मागील सर्व
सूर्याचा व चंद्राचे वर केलेला आहे तोच विधी तेथील सूर्याच्या वर सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून, म्हणजे मागे जो काय चंद्रावर सूर्यावर जो काय विधी केलता तोच विधी पुन्हा परत तेथील सूर्यावर केला संपूर्ण विधी, व सूर्याच्या वर सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून तेथील सूर्याच्या वरून गरुड पक्षी उडाला. ते सगळा विधी तिथला व्यवस्थित करून तेथून गरुड पक्षी उडाला व तेथील चंद्राच्या वर गरुड पक्षी आला. मग तिथून तो चंद्राच्या वर सूर्यावरून चंद्राच्या वर गरुड पक्षी आला व तेथे त्याने नेहमीप्रमाणे सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून तेथील चंद्राच्या वरून श्री गरुड पक्षी उडाला व त्याच्या खाली 10 नंबरची पृथ्वी आहे. त्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला. मग तेथून तो उडाला आणि त्याच्या खालची जी 10 नंबरची पृथ्वी आहे त्याच्या सूर्याच्या वर तो गरुड पक्षी येऊन थांबला व तेथे नेहमीप्रमाणे सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून तेथील सूर्याच्या वरून गरुड पक्षी उडाला व त्यांच्या चंद्राच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला. म्हणजे सूर्यावर सगळा विधी परत केला त्याने आणि तिथून उडाला आणि चंद्राच्या वर तो गरुड पक्षी येऊन थांबला. तेथील चंद्राच्या वर नेहमीप्रमाणे सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून तेथील चंद्राच्या वरून गरुड पक्षी उडाला व त्याच्या खालची 11 नंबरची पृथ्वी आहे. तिथून तो उडाला, त्याच्या खाली जी 11 नंबरची पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला. मग तिथून तो उडाला, त्यांचा जो सूर्य आहे 11 नंबरचा त्याच्यावर येऊन थांबला तो गरुड पक्षी व तेथील सूर्याच्या वर नेहमीप्रमाणे सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून तेथील सूर्याच्या वरून गरुड पक्षी उडाला व त्यांच्या चंद्राच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला. मग तेथील सूर्यावरून तो उडाला आणि त्यांच्या चंद्रावर जाऊन थांबला व तेथील चंद्राच्या वर नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून श्री गरुड पक्षी हा 11 नंबर पृथ्वीच्या चंद्राच्या वरून गरुड पक्षी उडाला व त्याच्या खाली म्हणजे सर्वात खालची मूळ तळाची 12 नंबरची पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर गरुड पक्षी हा येऊन थांबला आहे. त्या 11 नंबरचा सगळा विधी पूर्ण केला, तिथून तो उडाला आणि त्याच्या खालचा जो आहे मूळ तळाची 12 नंबरची पृथ्वी त्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला. श्री गरुड पक्षी यांनी वरील संपूर्ण विधी पूर्ण करीत असताना त्यांनी फक्त एकदाच 9 नंबरच्या पृथ्वीवर वेगळा विधी केलेला आहे. गरुड पक्षी याने जो काय विधी केलेला सगळ्या पृथ्वीवर त्याच्यापेक्षा फक्त एकदाच 9 नंबरच्या पृथ्वीवर वेगळा विधी केलेला आहे. म्हणजे बाकी सगळीकडे एकसारखाच करत होता. श्री गरुड पक्षी हे खालच्या मूळ तळाच्या 12 नंबरच्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर येऊन थांबल्यानंतर त्यांनी मूळ ज्योतीचे रूप धारण केले. 12 नंबरच्या पृथ्वीच्या सूर्यावर गरुड पक्षी येऊन थांबला आणि तिथं त्या गरुड पक्षाने मूळ ज्योतीचं रूप धारण केलं व त्या ज्योतीने श्री चिमणी या पक्षाचे रूप धारण केले. मग त्या ज्योतीने काय केलं, चिमणी या पक्षाचं रूप धारण केलं. चिमणी श्री चिमणी पक्षी यांनी तेथील सूर्याच्या वर काही वेद मंत्र व श्लोक म्हटलेले आहेत. त्या चिमणी पक्षीने काय केलं, खालचे 12 नंबरच्या पृथ्वीच्या सूर्यावर काही वेद मंत्र व श्लोक म्हटलेले आहेत. सर्व वेद मंत्र व श्लोक शुद्ध मराठी व संस्कृत भाषेमध्ये म्हटलेले आहेत. म्हणजे प्रत्येक वेद मंत्र श्लोक शुद्ध मराठी व संस्कृत भाषेमध्ये म्हटलेले आहेत. म्हणजे त्या प्राचीन काळी पण संस्कृत भाषा आणि मराठी भाषा होती. इतक्या पूर्वी म्हणजे ब्रह्मांड निर्मिती होताना त्यांनी या भाषेत म्हटले.
श्री चिमणी पक्षी यांनी तेथे ब्रह्मांडामधील सर्व पृथ्वीवरील फक्त मानव सोडून बाकीची जीवसृष्टी म्हणजे पशु पक्षी प्राणी इतर सूक्ष्म जीवसृष्टी यांच्या नाशाचे विनाशाचे त्यांचे मृत्यूचे ते स्वतःच्या हाताने स्वतःचा नाश कसा करून घेणार आहेत, स्वतःच्या हाताने स्वतःचा जीव कसा घालवतील, स्वतःचा व दुसऱ्यांचा मृत्यू संकटे कसे स्वतःच ओढून घेतील या संबंधी त्यांच्या विनाशाची भविष्यवाणी श्री चिमणी पक्षी यांनी वेद मंत्र व श्लोकमधून सांगितलेली वर्तवलेली आहे. ते सर्व सविस्तर खुलासेवार त्याचा अर्थ श्री मूळ शक्ती सांगणार आहेत. त्या चिमणी पक्षी यांनी जे काही वेद म्हटले, श्लोक म्हटले, मंत्र म्हटले ते जी जीवसृष्टी आहे म्हणजे सूक्ष्म जीव जंतू आलं लक्षात, पशु पक्षी प्राणी सूक्ष्म जीव जंतू हे स्वतःचा नाश स्वतःचा विनाश कसा करून घेतील, दुसऱ्याला प्राण्याला मारून स्वतः कसे मारतील म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचा मृत्यू कसा ओढून घेतील त्याचे वेद मंत्र व श्लोक मधून त्यांनी भविष्यवाणी सांगितलेले आहे. चिमणी पक्षी यांनी 16/4/1996 मंगळवार पान नंबर 363. श्री चिमणी पक्षी हे तेथील सूर्याच्या वर उभी राहिली. ती चिमणी पक्षी सूर्याच्या वर उभी राहिली व तेथील चंद्राचे कडे आपले तोंड करून चंद्राकडे पाहत 21 वेद म्हटलेले आहेत. त्यानंतर त्या चिमणी पक्षीने काय केलं, तेथील सूर्याच्या वर उभी राहिली चिमणी पक्षी आणि तेथून चंद्राकडे आपलं तोंड करून उभी राहिली ती आणि चंद्राकडे बघत 21 वेद म्हटलेले आहेत. चंद्राकडे बघत 21 वेद म्हटले. नंतर पूर्व दिशेकडे, नंतर पश्चिम दिशेकडे, नंतर उत्तर दिशेकडे व शेवटी दक्षिण दिशेकडे तोंड करून प्रत्येक वेळी तेच 21 वेद श्री चिमणी पक्षी बोलली. प्रत्येक दिशेला तोंड करून ती तेच मंत्र 21 वेळा ते वेद म्हटलेले आहेत. त्यानंतर ती चिमणी पक्षी ही तेथे आनंदाने नाचली व बागडलेली आहे. त्यानंतर लगेचच एकच मंत्र हा 109 वेळा म्हटलेला आहे. म्हणजे ती चिमणी पक्षी सूर्य उभी राहिली, नंतर चंद्राकडे तोंड करून वेद म्हटले, नंतर पूर्व दिशेकडे, नंतर पश्चिम दिशेकडे, नंतर उत्तर दिशेकडे आणि शेवटी दक्षिण दिशेकडे तोंड करून प्रत्येक वेळी तेच 21 वेद श्री चिमणी पक्षी बोलली म्हटलेले आहे. त्यानंतर ती चिमणी पक्षी ही तेथे आनंदाने नाचले व बागडलेले आहे. त्यानंतर लगेचच एकच मंत्र हा 109 वेळा म्हटलेले आहे. सगळ्या दिशेला तोंड करून वेद म्हणून झाल्यानंतर त्या आनंदाने नाचली बागडली आणि नंतर एकच मंत्र 109 वेळा म्हटलेले आहे. श्री चिमणी पक्षी यांनी तेथील सूर्याच्या वरून तेथील खाली मूळ तळाची 1 नंबरची पृथ्वी आहे. चिमणी पक्षी तेथून खाली जी तळाची पृथ्वी आहे 1 नंबरची पृथ्वी, त्या पृथ्वीच्या कडे आपले तोंड करून त्या पृथ्वीच्या कडे पाहत 109 वेळा मंत्र म्हटलेला आहे. पृथ्वीच्याकडे तोंड करून काय केलं तिने, त्या पृथ्वीकडे पाहत 109 वेळा मंत्र म्हटले. त्यानंतर तेथील चंद्राच्या कडे पाहत तोच मंत्र 109 वेळा म्हटलेला आहे. चंद्राकडे नंतर पृथ्वीकडे नंतर तिने काय केलं, तोच मंत्र 109 वेळा म्हटलाय. त्यानंतर तोच मंत्र 109 वेळा शुद्ध मराठी व संस्कृत भाषेमध्ये पूर्व दिशेकडे, पश्चिम दिशेकडे, उत्तर दिशेकडे व शेवटी दक्षिण दिशेकडे आपले तोंड करून त्या दिशेला पाहत एकच मंत्र 109 वेळा म्हटलेला आहे. म्हणजे अगोदर ती
पृथ्वीच्याकडे तोंड करून म्हटली, नंतर चंद्राच्याकडे तोंड करून म्हटली, त्यानंतर पूर्व दिशाकडे, पश्चिम दिशाकडे, उत्तर दिशाकडे आणि शेवटी दक्षिण दिशाकडे आपलं तोंड करून तो एकच मंत्र 109 वेळा म्हटलेले आहे. श्री चिमणी पक्षी यांनी मंत्र म्हणून झाल्यानंतर श्री चिमणी तेथे आनंदाने नाचली व बागडलेले आहे. सगळीकडे मंत्र म्हणून झाल्यानंतर ते काय म्हटलं, आनंदाने नाचली बागडले आहे चिमणी पक्षी. त्यानंतर श्री चिमणी पक्षी यांनी लगेचच काव्य रूपामध्ये श्लोक म्हटलेले आहेत. त्यानंतर त्या चिमणी पक्षीने लगेचच काव्य रूपामध्ये श्लोक म्हटलेले आहेत. श्री चिमणी पक्षी हे तेथील सूर्याच्या वर उभे राहून खाली पृथ्वीकडे पाहत अतिशय आनंदाने 14 श्लोक काव्य रूपात गायलेले आहेत. चिमणी पक्षीने काय केलं, सूर्यावर उभी होती, तिने खाली पृथ्वीकडे तोंड केलं आपलं, खाली पाहत अतिशय आनंदाने 14 श्लोक काव्य रूपात गायलेले आहेत. श्री चिमणी पक्षी यांनी एकूण 14 श्लोक काव्य रूपात गात गात म्हटलेले आहेत. म्हणजे आपण जसं गाणं म्हणतो ना, तसं ते गात गात 14 श्लोक म्हटलेले आहे ती पृथ्वीकडे बघत. त्या काव्याची एक ओळ म्हणजे एक श्लोक आहे. त्या काव्याची एक ओळ म्हणजे एक श्लोक. व काही काही श्लोक हे 3-4 ओळीचे देखील गायलेले आहेत. काय काय श्लोक हे 3-4 ओळीचे पण आहेत, ते गायलेले आहेत तिने. श्री चिमणी पक्षी यांनी खाली पृथ्वीकडे आपले तोंड करून श्लोक म्हटल्यानंतर पूर्व दिशाकडे आपले तोंड करून 14 श्लोक म्हटलेले आहेत. त्यानंतर श्री चिमणी पक्षी यांनी तेथील चंद्राचे कडे आपले तोंड करून तेच 14 श्लोक गायलेले आहेत. त्यानंतर तिने काय केलं, चंद्राकडे बघत ते श्लोक गायलेत. त्यानंतर उत्तर दिशेकडे, नंतर पश्चिम दिशेकडे, शेवटी दक्षिण दिशेकडे आपले तोंड करून ते श्लोक म्हटलेले गायलेले आहेत. त्यानंतर त्यांनी चारी दिशेला तोंड करून ते श्लोक गायलेले आहेत. श्री चिमणी पक्षी यांनी अगोदर पृथ्वीच्याकडे, पहिल्यांदा पृथ्वीकडे बघितलं, नंतर पूर्व दिशेकडे, नंतर तेथील चंद्राच्याकडे, नंतर उत्तर दिशेकडे, नंतर पश्चिम दिशेकडे व शेवटी दक्षिण दिशेकडे. म्हणजे श्री चिमणी पक्षी यांनी डाव्या बाजूकडून सर्व बाजूला ते श्लोक म्हटले गायलेले आहेत. दरवेळेस उजवीकडे म्हणायचे ना, यावेळेस डावीकडे म्हटल्याचे. डावीकडून चारी दिशेला म्हटले. श्री चिमणी पक्षी यांनी 21 वेद, 109 मंत्र व 14 श्लोक हे गायलेले आहे. ते ब्रह्मांडामधील सर्व मानव, पशु, पक्षी, प्राणी व इतर सर्व जीव सृष्टी हे सर्वजण म्हणजे प्रत्येक जीव हा आपला स्वतःचा विनाश, सर्वनाश स्वतःच कसा करून घेईल. म्हणजे प्रत्येक जीव, पशु, पक्षी, प्राणी आणि मानव हे स्वतःचा विनाश, स्वतःचा सर्वनाश कसा करून घेईल, हे त्या वेद, मंत्र व श्लोकामधून श्री चिमणी पक्षी यांनी सांगितलेले आहे. प्रत्येकजण कसा कसा स्वतःचा नाश करून घेईल. व त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलेले आहे अगदी त्याचप्रमाणे ब्रह्मांडामधील प्रत्येक जीवाने आपला स्वतःचा विनाश, सर्वनाश करून घेतलेला आहे, घेणार आहेत व घेत आहेत. मग त्यांनी जे काय काय सांगितले त्याचप्रमाणे प्रत्येक जीव म्हणजे पशु असो, पक्षी असो, प्राणी असो, मानव असो, त्यांनी जसं जसं सांगितले तसंच तो प्रत्येक जीव स्वतःचा सर्वनाश करून घेत आहे आणि घेणार पण आहे कायमस्वरूपी. श्री मूळ शक्ती यांनी जे काही ठरवलेलं आहे अगदी तसेच सर्व घडत आहे, घडणार आहे. त्याच्या पुढे मानवाचे किंवा कोणाचेही काहीही चालणार नाही. त्या मूळ शक्तीने जे काही ठरवलंय तेच घडणार.
त्याच्या पुढे कोणाचं काय चालत नाही, कुठल्या माणसाचं चालणार नाही. श्री मूळ शक्ती यांनी ब्रह्मांड निर्माण केलेले आहे व त्यांच्याच दुसऱ्या शक्तीने हे सुरळीत चालवण्यासाठी आपल्या मनाने काही नियम कायदे केलेले आहेत. म्हणजे मूळ शक्तीने ब्रह्मांड निर्माण केलं आणि त्यांच्याच दुसऱ्या शक्तीने हे ब्रह्मांड कसं चालवायचं हे काही नियम केलेले आहेत. हे सर्व सुरळीत चालण्यासाठी काही नियम केलेले आहेत, त्यांच्या मनाने त्यांनी केलेले आहेत, कायदे केलेले आहेत. ते सर्व नियम कायदे कोणालाही मोडता येत नाहीत. जे काही नियम कायदे केलेले आहेत त्याचप्रमाणे सर्व घटना घडत असतात. त्यांच्या पुढे कोणाचेही काहीही चालत नाही. जे काही कायदे नियम न्याय आहे तसेच सर्व घडत आहे. श्री परमेश्वर हा प्रत्येकाला, प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मानुसार त्याला न्याय देत असतो. म्हणजे प्रत्येक जण जसं कर्म करल तसं परमेश्वर त्याला त्याच्या कर्मानुसार न्याय देतोय. पण त्यांनी जे काय ठरवलंय, जे काय कायदे नियम आहे त्याचप्रमाणे प्रत्येक जीव वागतो. मनाने काहीच करू शकत नाही, फक्त कर्म करू शकतो, चांगलं कर्म वाईट कर्म एवढंच. जो काय चांगलं कर्म करतो त्याला परमेश्वर त्याचा चांगला फायदा देतो. जे काय चुकीचं वागल त्याला परमेश्वर चुकीचा न्याय म्हणजे हे दुसरा न्याय देतो. श्री दिव्यत्व शक्ती या शक्तीने संपूर्ण ब्रह्मांड, संपूर्ण जीवसृष्टी निर्माण केलेली आहे. दिव्यत्व शक्ती म्हणून जी शक्ती आहे त्या शक्तीने संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केलं, संपूर्ण जीवसृष्टी निर्माण केलेली आहे. ब्रह्मांडामधील प्रत्येक निर्मिती ही श्री दिव्यत्व शक्ती यांनी केलेली आहे. म्हणजे चंद्र असो, सूर्य असो, पृथ्वी असो, नवग्रह असो, वनस्पती असो, पशु पक्षी प्राणी मानव साऱ्यांची निर्मिती म्हणजे मानव पशु पक्षी प्राणी यांचं शरीर निर्माण त्यांनी केलंय. त्याच्यामध्ये जीव आत्मा दुसऱ्याने घातलेला आहे. श्री दिव्यत्व शक्ती यांची ब्रह्मांड निर्मिती पूर्ण झाल्यानंतर दुसरी अजून एक मूळ शक्ती आहे. ती शक्ती हे जेव्हा वातावरण निर्मिती झालेली आहे तेव्हापासूनच आहे, परंतु या शक्तीने आपले कार्य सुरू केलेले नव्हते. ही शक्ती श्री दिव्यत्व शक्ती हे ब्रह्मांड कसे निर्माण करीत आहेत याच्यावर बारीक लक्ष ठेवून शांतपणे अदृश्य रूपाने थांबून पाहत होते. म्हणजे जी दुसरी शक्ती आहे ती अंधारात राहून फक्त बारीक लक्ष देऊन बघत होते हे ब्रह्मांड कसं निर्माण करतात. उजेडात काय आलेले नव्हते, फक्त अंधारात राहून सर्व निरीक्षण करत होते. हे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण करायला 16,34,000 वर्ष लागलेले. ह्या 16,34,000 वर्षामध्ये हे सगळी निर्मिती आहे. म्हणजे आपलं जर 12 महिन्याचं एक वर्ष असतं त्यांचं 33 महिन्याचं एक वर्ष असतं. मग 33 महिन्याप्रमाणे किती झाले? 16,34,000 वर्षाचे 3 पट झाले. त्या 3 पट ह्याच्यात संपूर्ण ब्रह्मांड निर्माण करायला वेळ लागलाय. तिथून पुढं ब्रह्मांडाचं आयुष्य चालू झालेलं आहे. ब्रह्मांडाचं आयुष्य एकूण 17 काळ आहे आणि ब्रह्मांडाचं आयुष्य पूर्ण झाल्यानंतर जशी निर्मिती केलेली आहे तसंच सर्व नष्ट करायला परत 16,34,000 वर्ष लागणार आहेत. म्हणजे 16,34,000 वर्ष निर्माण करायला, 16,34,000 वर्ष नष्ट करायला आणि मधला जो काळ आहे ते ब्रह्मांडाचं आयुष्य एकूण 17 काळ. म्हणजे बघा किती किती कालावधी. म्हणजे ही जी दुसरी शक्ती होती ती बारीक लक्ष ठेवून बघत होते दिव्यत्व शक्ती कशी निर्मिती करतात. श्री दिव्यत्व शक्ती यांची निर्मिती पूर्ण झाल्यानंतर ही मूळ दुसरी शक्ती आहे त्यांनी आपले कार्य सुरुवात केलेले आहे. म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड निर्मिती झाल्यानंतर जी दुसरी शक्ती होती अदृश्य रूपात तिने आपलं कार्य चालू केलेलं आहे. श्री दिव्यत्व शक्ती व ही आज उजेडात आलेली शक्ती, आजपर्यंत उजेडात ही शक्ती आलेली नव्हती. जी दुसरी शक्ती आहे ना ती उजेडात आलेली नव्हती. या दोन्ही शक्ती
आपल्या एकत्रित विचाराने ब्रह्मांड सुरळीत चालवण्यासाठी व चालवण्याचे कार्य सुरुवात केले. म्हणजे दोघांचे नंतर त्यांनी काय केलं, दोघांच्या विचाराने हे ब्रह्मांड कसं सुरळीत चालवायचं हे विचार करून ठरवलं. या नवीन उजेडात आलेली श्री मूळ शक्ती यांनी श्री शिवशंकर व श्री विष्णू यांची निर्मिती करून, मग ही जी नवीन शक्ती उजेडात आली, आजपर्यंत अंधारात होती, त्या शक्तीने श्री शिवशंकर आणि श्री विष्णू यांची निर्मिती केलेली आहे. म्हणजे ही जी अंधारात होती त्यांनी श्री शिवशंकर आणि श्री विष्णू यांची निर्मिती करून, श्री शिवशंकर यांनी आपली निर्मिती केल्यानंतर श्री शिवशंकर हे या नवीन आज उजेडात आलेल्या श्री मूळ शक्ती यांचे अपेक्षित असणारे कार्य श्री शिवशंकर हे करीत आहेत. म्हणजे या मूळ शक्तीचं जे काय अपेक्षित असणारं कार्य आहे, या शक्तीला जे अपेक्षित आहे की बाबा यांनी असं केलं पाहिजे तसं केलेलं पाहिजे, ते त्यांना अपेक्षित असणारं कार्य शिवशंकर हे करीत आहेत. मग त्यांच्याकडून ते करून घेत आहेत. शिवशंकर आहेत त्यांच्याकडून ते करून घेत आहेत. त्यांना पाहिजे तसं अपेक्षित असणारं कार्य. अपेक्षित असणारं कार्य म्हणजे काय, हा जे काय आहे ना ते त्यांच्याकडून करून घेतात. हे ब्रह्मांड सुरळीतपणे चालवण्यासाठी श्री शिवशंकर यांनी मूळ शक्ती म्हणजे नवीन उजेडात आलेली शक्ती यांच्या मदतीने अनेक दैवतांची निर्मिती करून श्री दिव्यत्व शक्ती यांनी निर्माण केलेले ब्रह्मांड सुरळीत व्यवस्थित चालवित आहेत. म्हणजे श्री शिवशंकर यांनी अनेक दैवत निर्माण केलेले, पण सर्वात पहिल्यांदा शिवशंकर यांनी मूळ 12 ज्योतिर्लिंगाची निर्मिती केली. मूळ 12 ज्योतिर्लिंग, आणि त्या मूळ 12 ज्योतिर्लिंगपैकी प्रत्येक दैवताने वेगवेगळ्या दैवतांचे अवतार घेतलेले आहेत, आणि त्यांच्या मार्फत श्री शिवशंकर हे आपलं कार्य करून घेत आहेत. आलं लक्षात? म्हणजे शिवशंकर यांनी मूळ 12 ज्योतिर्लिंग निर्मिती केली, आणि त्या मूळ 12 ज्योतिर्लिंग दैवतांनी अनेक दैवत निर्माण केले. आपण म्हणतो ना 33 कोटी दैवत आहेत, तर ते त्यांनी अनेक दैवत निर्माण करून हे ब्रह्मांड सुरळीत चालवण्याचं कार्य करीत आहेत. आपल्या पृथ्वीच्या समुद्राच्या पाण्याच्या वर अगोदर 2 ज्योती आलेल्या होत्या. म्हणजे ज्योतिबा डोंगर जो आहे ना, आता ज्योतिबा डोंगर तो पूर्वी संपूर्ण समुद्र होता, संपूर्ण समुद्र होता, आणि त्या ठिकाणी समुद्राच्या पाण्यातून 2 ज्योती वर आलेल्या आहेत. त्या ठिकाणी पहिली ज्योती शिवशंकरांची आहे बालरूपात, आणि त्याच्यानंतर दुसरी ज्योत विष्णूंची आहे. या 2 ज्योती तिथं प्रकट झालेल्या आहेत. ही माहिती ज्यावेळेस मी काढली ना, त्यावेळेस ज्योतिबाचा डोंगर अख्खा खचला होता. ही माहिती काढली त्याच दिवशी. तुम्हाला आठवत आहे का? आम्ही गेलो होतो बघायला, सकाळीच पेपरला बातमी, अख्खा डोंगर खचला. ते एसटी वगैरे जाते ना रस्ते, ते सगळे खचले, असा खाली खड्डाच पडला होता. हा, मग हे आम्ही माहिती काढली त्यावेळेस आहे. आम्ही गेलो होतो बघा. हा हा, ते लय मोठे स्फोट होते. हो, आम्ही गेलो होतो कोल्हापूरला, तिकडे ज्योतिबाला बघायला. असं मोठं खचला होता अख्खा डोंगर. बरे, आपल्या पृथ्वीच्या समुद्राच्या पाण्याच्या वर अगोदर 2 ज्योती आलेल्या होत्या, म्हणजे शिवशंकरांची आणि विष्णूची. त्यापैकी पहिली ज्योत श्री शिवशंकर यांची व दुसरी ज्योत श्री विष्णू यांची होती. 2 ज्योती आल्या होत्या. म्हणजे श्री शिवशंकर यांच्या अगोदर मूळ परमेश्वर म्हणजे ती ज्योत आहे. शिवशंकरांच्या अगोदरची ती ज्योत आहे. त्या ज्योतीपासून श्री परमेश्वर श्री शिवशंकर यांची निर्मिती झालेली आहे. म्हणजे श्री शिवशंकर यांच्या अगोदर मूळ परमेश्वर निर्माण झालेला आहे. म्हणजे श्री दिव्यत्व शक्ती यांनी
अगोदर ज्योत मूळ परमेश्वर निर्माण केलेला आहे व त्या दिव्य तेजस्वी ज्योतीपासून श्री शिवशंकर यांची निर्मिती झालेली आहे. मूळ ज्योत होती त्या ज्योतीपासूनच त्यांची निर्मिती झालेली. मूळ श्री परमेश्वर म्हणजे मूळ ज्योत ही दिव्य तेजस्वी ज्योतच आत्मा जीव बनून आहे. म्हणजे ती जी दिव्य ज्योत आहे ती ज्योतच माणसाच्या शरीरातला जीव आणि आत्मा बनून आहे. ज्योतच आहे ती. ही ज्योत दिसत नाही, ती अदृश्य रूपात असते. तीच ज्योत म्हणजे मूळ परमेश्वर हा प्रत्येक मानवाच्या प्रत्येक जीवाच्या शरीरामध्ये आत्मा व जीव म्हणजे प्राण बनून आहे. प्राण बनून राहायला वावरत आहे. आत्मा जीव प्राण म्हणजेच श्री परमेश्वर यांची मूळ ज्योत आहे. म्हणजे प्रत्येकाच्या शरीरात जीव आहे, आत्मा आहे. ही जीव आत्मा म्हणजेच मूळ परमेश्वर ज्योतीच्या रूपाने प्रत्येकाच्या शरीरात आहे. ब्रह्मांडाच्या वातावरणामध्ये अगोदर श्री दिव्यत्व शक्ती तसेच त्यांच्या अजून 9 शक्ती या वातावरणामध्ये अदृश्य रूपात वावरत होत्या व ही शक्ती देखील तेव्हापासूनच ब्रह्मांडाच्या वातावरणामध्ये अदृश्य रूपामध्ये वावरत होती व आज रोजी ब्रह्मांडपती पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या मूळ स्थानावर आज ही मूळ दुसरी शक्ती उजेडात आलेली आहे. म्हणजे दिव्यत्व शक्तींच्या ज्या 9 शक्ती आहेत त्या वावरत होत्याच, पण ही जी परमेश्वरी शक्ती म्हणजे अदृश्य रूपात होती ती आज रोजी उजेडात आलेली आहे. म्हणजे किती तारखेला तुम्हाला सांगू का? 16/4/1996 या दिवशी ही शक्ती उजेडात आलेली. 23/4/1996 मंगळवार. श्री दिव्यत्व शक्ती या 9 शक्ती ब्रह्मांडाच्या वातावरणामध्ये अदृश्य रूपामध्ये वावरत होते तेव्हा देखील ही मूळ शक्ती नवीन उजेडात आलेली शक्ती ही देखील या वातावरणामध्ये अदृश्य रूपामध्ये वावरत होती. म्हणजे या ज्या दिव्यत्व शक्तीच्या ज्या 9 शक्ती आहेत त्या वातावरणामध्ये वावरत होत्या त्यावेळेसच ही पण शक्ती वातावरणात वावरत होती व या शक्तीची कल्पना श्री दिव्यत्व शक्ती यांना होती. त्यांना माहीत होते या नवीन मूळ शक्तीबद्दल व ज्या पद्धतीने श्री दिव्यत्व शक्ती यांच्या 9 शक्ती वातावरणामध्ये अदृश्य रूपाने वावरत होत्या त्याच पद्धतीने अजून श्री परमेश्वरी शक्ती या एकूण 7 शक्ती आहेत. त्या देखील या 7 शक्ती अदृश्य रूपाने वावरत होत्या. त्या देखील श्री दिव्यत्व शक्ती यांना माहीत होत्या. म्हणजे श्री परमेश्वरी शक्ती जी आहे म्हणजे त्याच्यापासून शंकराची निर्मिती आहे. त्या परमेश्वरी शक्ती या 7 आहेत. 7 परमेश्वरी शक्ती मिळून शिवशंकरांची निर्मिती म्हणजे शिवशंकराची निर्मिती आहे थोडक्यात. तर कसं आहे या 7 शक्ती आहेत परमेश्वरी 7 शक्ती आहेत. या 7 शक्ती मिळून ब्रह्मांडपदी अवतार झालेला आहे. ब्रह्मांडपदी जे आहेत त्यांचे शरीर एकूण 19 चेहरे आहेत. 19 चेहरे आहेत ब्रह्मांडपती यांच्या 19 चेहरे आहेत आणि त्यांनी श्री शिवशंकर हा अवतार घेतलेला आहे. ब्रह्मांडपती यांनी श्री शिवशंकर हा अवतार घेतलेला आहे. तसंच मायावी शक्ती या एकूण 18 शक्ती आहेत. 18 म्हणजे मायावी शक्तीच्या शरीरावर 18 चेहरे आहेत. त्या 18 शक्ती मिळून श्री विष्णू यांची निर्मिती झालेली. म्हणजे शिवशंकरांच्या 19 शक्ती आहेत बरोबर आणि विष्णू यांच्या 18 शक्ती आहेत. विष्णूंचं कार्य पशु पक्षी प्राणी सूक्ष्म जीवजंतू यांचा सांभाळ करणे आणि शिवशंकराचा मानव निर्मिती करणे आणि मानवामधून दैवत निर्माण करणे. म्हणजे आता ज्योतिबा धरा ते पण मानव रूपातच होते. खंडोबा धरा मानव रूपात. प्रत्येक दैवत हे मानव रूपात आहेत. फक्त मूळ 12 ज्योतिर्लिंगची दैवता आहेत ती शक्ती आहे. पण त्यांनी जी निर्मिती केली मानवामधून दैवतांची निर्मिती. तुळजापूरची देवी मानव रूपात होती.
काळूबाई, जे देवता आहेत त्यांनी मानव रूपात कार्य केलेलं आहे. कोणी समाधी घेतली, कोणी काय. मग त्यांचं जे स्थान असतं त्या स्थानावर जर ज्योतिबा आहे समजा, तर ज्योतिबांनी तिथं जिवंत समाधी घेतली तर ज्योतिबांचा एक आत्मा तिथं असतो आणि येणाऱ्या माणसाला प्रत्येकाला आशीर्वाद देतात ते. बाकी दुसरं काही करत नाही. ते काय तुम्हाला ओळखत नाही काय नाही. तुम्ही त्यांच्या पाया पडले, त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिला, याच्यावरती बाकी काही त्यांना देणं घेणं नाही. ते काय तुम्हाला ओळखत नाही काय नाही. काय संबंध आहे त्यांचा तुमचा? फक्त तुम्ही गेले, पाया पडले म्हणून त्यांनी आशीर्वाद दिला, बाकी काही नाही. तिथं ज्योतिबाच्या नावाने या शक्ती असतात, 5 शक्ती: ब्रह्मांड शक्ती, विजयत्व शक्ती, दिव्यत्व शक्ती, मायावी शक्ती आणि परमेश्वरी शक्ती. या 5 शक्ती असतात. त्या शक्ती ज्योतिबाच्या नावाने तिथं काम करतात. नाव ज्योतिबाचं सांगतील पण कार्य या शक्ती करतात. का? तर ज्योतिबांनी जे काय मानव रूपात कार्य केलेलं आहे त्याचा मोबदला म्हणा किंवा त्याची जाणीव म्हणून त्यांच्या नावाने या 5 शक्ती कार्य करतात. आणि तिथं सरस्वती एक असते, येणाऱ्या माणसाला चांगली बुद्धी देण्यासाठी. बाकी काही नाही. तुम्ही कुठल्याही देवस्थानाला जावा, ते काही दैवत आहेत नाही, ते तिथं समाधीमध्ये असतात. त्यांचा फक्त एक आत्मा तिथं असतो. बाकीचे त्यांचे शरीरात 9 आत्मे आहेत ना, त्यातला एक आत्मा तिथं बसू नये. 8 आत्म्यांनी दुसरीकडे जन्म घेतला. त्या 8 आत्म्यांनी जन्म घेतला, ज्योतिबाच्या नावानेच घेतला. पण जिथं जन्माला आले तिथं त्यांच्या आईबापांनी वेगळं नाव ठेवलं, पण ते मूळ ज्योतिबा असते. आलं का लक्षात? मग प्रत्येक माणसाच्या अंगात 9 आत्मे असते शरीरात. मग एक आत्मा ज्योतिबाचा असं त्यांनी 8 ठिकाणी घेतलंय. बाकीचे 8 आत्मे वेगळे, पण आपण त्यांना ज्योतिबा म्हणून म्हणणार. असं वाढत 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 अख्ख्या ब्रह्मांडातली मानव वस्ती वाढलेली. म्हणजे प्रत्येक माणूस शेवटी शिवशंकराचा एक अंश आहे. शेवटी हे दैवत कोणाचे आहेत? शिवशंकरांची. म्हणजे कोणी पण असो, स्त्री अगर पुरुष, प्रत्येक हा शिवशंकराचा एक अंश आहे. म्हणजे प्रत्येक जण बहीण भाऊ आहे. करा की विचार, करा घ्या गेलाय. शेवटी शिवशंकरांनी हिंदू धर्माची स्थापना केली आणि त्यांनी ते लग्न पद्धती नियम त्यांनी चालू केली. हिंदू धर्माचे नियम, संस्कृती जे काय असेल ते बरोबर आहे ना. तोपर्यंत सगळे बहीण भाऊच आहेत. मग त्यांनी ते 100 स्त्री 100 पुरुषांची लग्न लावली, वंश परंपरा चालू झाली, ते पुढे येते. असं बरंच आहे. वाचव का पुढं? वाचव का थोडं? श्री दिव्यत्व शक्ती यांच्या 9 शक्ती यांची वातावरणामध्ये ब्रह्मांड निर्माण करण्यासंबंधी बैठक चर्चा झालेली होती. दिव्यत्व शक्ती त्यांच्या ज्या काही 9 शक्ती आहेत ते ब्रह्मांड निर्माण करण्यासंबंधी त्यांची बैठक चर्चा अशी झाली होती. तेव्हा श्री दिव्यत्व शक्ती यांनी श्री परमेश्वरी 7 शक्ती आहेत त्यांना चर्चा करण्यासाठी बैठकीला बोलावले नव्हते. हे दिव्यत्व शक्तीने परमेश्वरी शक्तीला काय बोलावलं नव्हतं चर्चा करायला. यांनी 9 जणांनी केले. श्री दिव्यत्व शक्ती यांनी श्री परमेश्वरी 7 शक्ती यांना बोलावण्याची त्यांच्या मदतीची आवश्यकता वाटली नव्हती. दिव्यत्व शक्तीला काही गरज वाटली नव्हती परमेश्वरी शक्ती. त्यामुळे श्री परमेश्वरी 7 शक्ती यांना या बैठकीबद्दल काय काय चर्चा झालेली आहे याबद्दल त्यांना काही माहिती कल्पना नव्हती. परमेश्वरी शक्तीला त्यांना बोलावलंच नव्हतं. श्री दिव्यत्व शक्ती यांनी संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केले. चंद्र, सूर्य, पृथ्वी, नवग्रहाचे सर्व ग्रह, सर्व पंचमहाभूते, पशु पक्षी, प्राणी, वनस्पती वगैरे संपूर्ण जीवसृष्टी निर्माण केल्यानंतर व यासाठी बराच कालावधी गेल्यानंतर श्री दिव्यत्व शक्ती यांनी श्री परमेश्वरी 7 शक्ती यांना बोलावून सर्व ब्रह्मांडाविषयी माहिती सांगितलेली आहे. म्हणजे दिव्यत्व शक्तीने संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केलं. चंद्र, सूर्य, पृथ्वी, नवग्रह, वनस्पती
सूक्ष्म जीवजंतू, पशु पक्षी, प्राणी सगळी निर्मिती झाल्यानंतर त्यांनी परमेश्वरी ज्या 7 शक्ती आहेत त्यांना बोलून ब्रह्मांडाविषयी माहिती सांगितली होती. तोपर्यंत काय त्यांना सांगितली नाही. श्री दिव्यत्व शक्ती यांनी संपूर्ण ब्रह्मांड जीवसृष्टी पूर्ण निर्माण होईपर्यंत श्री परमेश्वरी 7 शक्ती यांनी त्यांना कोणतेही विरोध केलेला नव्हता. परमेश्वरी शक्तीने काय केलं, यांची सगळी निर्मिती होईपर्यंत कुठलाच विरोध केला नाही. शांतपणे फक्त बसून गपचीप बघत होते. तसेच त्यांना कोणतीही अडचण अथवा मदत केलेली नव्हती. त्यांना कुठली अडचण पण आणली नाही आणि कुठली मदत पण केली नाही. ते सर्व ब्रह्मांड निर्मिती पाहत राहिलेले होते. श्री दिव्यत्व शक्ती यांची सर्व जीवसृष्टी, पशु पक्षी, प्राणी निर्मिती कशी करत होते ते पाहत होते. श्री परमेश्वरी शक्ती या त्यांच्या निर्मितीवर बारीक लक्ष ठेवून पाहत निरीक्षण करीत होते. परमेश्वरी शक्ती आहे ना, यांच्याकडे बारीक लक्ष ठेवून कशी कशी निर्मिती करतात, काय काय करतात ते बघत होते. श्री दिव्यत्व शक्ती यांनी संपूर्ण जीवसृष्टी निर्माण केलेली आहे व त्यांची इच्छा होती मानव निर्माण करण्याची. दिव्यत्व शक्तीला मानव निर्मिती करायची इच्छा होती. बाकी सगळी निर्मिती केली, फक्त तेवढीच राहिली होती. त्यांनी ब्रह्मांड निर्मिती विधी होत असताना या कार्यासाठी मानव निर्मिती केलेली होती. म्हणजे फक्त ब्रह्मांड निर्माण करताना जेव्हा त्यांना आवश्यकता वाटत होती तेव्हा त्यांनी मानव निर्मिती करत होते, नाही का, ते वेगवेगळ्या रूपात. या कार्यासाठी मानव निर्मिती केलेली होती. त्यांना सुरुवातीपासूनच मानव निर्मिती करण्याची इच्छा होती, परंतु त्यांनी मानव निर्मिती केलेली नव्हती, फक्त विधीसाठी केलेली होती. बाकी मानव निर्मिती फक्त पशु पक्षी, प्राणी, सूक्ष्म जीवजंतू, वनस्पती हे निर्माण केले. श्री दिव्यत्व शक्ती यांनी संपूर्ण ब्रह्मांड, संपूर्ण जीवसृष्टी निर्मिती केलेली आहे. संपूर्ण ब्रह्मांड त्यांनीच निर्मिती केली. श्री परमेश्वरी 7 शक्ती आहेत. त्या 7 शक्ती यांनी ब्रह्मांडामधील प्रत्येक मानव निर्मिती केलेली आहे. परमेश्वरी शक्तीने, परमेश्वरी ज्या 7 शक्ती आहेत त्यांनी मानव निर्मिती केलेली. व प्रत्येक मानवाच्या शरीरामध्ये 9 आत्मे व 1 जीव प्राण आहे. ते श्री दिव्यत्व शक्ती यांनी निर्माण केलेले आहे. म्हणजे प्रत्येक माणसाच्या शरीरात जे 9 आत्मे असतात आणि 1 जीव असतो तो त्यांनी निर्माण केलाय दिव्यत्व शक्तीने. आत्मा, प्राण हा श्री दिव्यत्व शक्ती यांची शक्ती आहे. व ब्रह्मांडामधील प्रत्येक मानवाचे शरीर देखील श्री दिव्यत्व शक्ती यांनीच निर्माण केलेले आहे. काय, ब्रह्मांडामधील प्रत्येक मानवाचं शरीर हे देखील त्यांनीच निर्माण केलेलं आहे. व त्या मानवाच्या शरीरामधील जे मन आहे, मानवाच्या शरीरामध्ये जे मन आहे, मन ऐकून 4000 रुपये दिले. ब्रह्मांडामध्ये प्रत्येक मानवाचे शरीर, यांच्या शरीरामध्ये जे मन असतं, मन, ते मन, बुद्धी हे श्री परमेश्वरी 7 शक्ती आहेत. प्रत्येक माणसाच्या शरीरात मन जे असतं, मन माहिती आहे ना, मन हे परमेश्वरी शक्तीचं आहे. हा, त्यांची शक्ती आहे. म्हणजे मन, आणि प्रत्येक माणसाच्या शरीरात मन असतं. मन, बुद्धी हे श्री परमेश्वरी 7 शक्ती, सप्तशक्ती आहेत. त्यांनी निर्माण केलेले आहे, त्यांची ती शक्ती आहे. म्हणजे प्रत्येक मानवाच्या शरीरात 3 मन असतात आणि 4थं जे असतं ती बुद्धी असते. म्हणजे ती बुद्धी ती परमेश्वरी शक्ती आहे. आणि हे जी 3 मन असतात ते वेगवेगळ्या शक्तींचं आहे. एक मन म्हणतं करू, दुसरं मन म्हणतं नको करायला, तिसरं मन म्हणतं नाही करूच, नाही का. मंदिरात जाऊ, दुसरं मन म्हणतं नको जायला, तिसरं मन म्हणतं नाही जाऊच. मग 4थं म्हणजे आहे ना ते बुद्धी, परमेश्वरी शक्ती म्हणजे शिवशंकर. ते काय म्हणतात, तुम्ही सरासरी विचार करा, सारासार विचार करा. मंदिरात गेलं तर महाराजांचं दर्शन होईल, आशीर्वाद मिळेल, नाही गेला तर नाही मिळणार, असं ते सारासार विचार करतात
आणि तुमचं तुम्ही ठरवा जायचं का नाही जायचं. गेले, दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला, चांगलं कर्म होईल. नाही गेले, वाईट कर्म होईल. चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ मिळेल, मग वाईट कर्म झालं तर त्याचं वाईट फळ मिळेल. तुमचं तुम्ही ठरवा. हे काय सांगत नाही चांगलं कर्म कर आणि वाईट कर्म कर. आपण ठरवायचं मंदिरात जायचं का नाही जायचं. बरोबर, ते सांगते. ही परमेश्वरी शक्ती, जी सप्तशक्ती आहे, ते त्यांचं कार्य आहे. हा, 7 शक्ती ज्या आहेत ना शिवशंकराच्या, त्याला सप्तशक्ती त्यांनी नाव दिलेलं आहे. आपण ग्रंथाला तेच नाव दिलेलं आहे, काय, सप्तशक्ती. ब्रह्मांडामधील प्रत्येक पृथ्वीवरील मानवाचे शरीर, त्यांचे आत्मे, प्राण हे श्री दिव्यत्व शक्ती यांनी निर्माण केलेले आहे. व त्या मानवाच्या शरीरामधील मन, बुद्धी हे श्री परमेश्वरी 7 शक्ती यांनी निर्माण केलेले आहे. मानवाच्या शरीरामध्ये मन हे 2.5 मन असतं. 2.5 मन म्हणजे त्यामधील अर्धे मन, ऐका बरं का, त्यामधील अर्धे मन श्री दिव्यत्व शक्ती यांची असते. अर्धे मन म्हणजे 1.25 असे 2.5 मन पैकी अर्धे मन श्री परमेश्वरी शक्ती यांचं असतं. अशा प्रकारे मानवाच्या शरीरामध्ये दोन्ही शक्तींचे मिळून 2.5 मन असते. एक मन म्हणते करू, दुसरे मन म्हणते नको करू, आणि तिसरे अर्ध मन म्हणतं नाही करूच. आणि अशा प्रकारे 2.5 मन असतं. आणि मानवाच्या शरीरामधील मन हे कोणताही विचार करू शकत नाही. मानवाच्या जे मन आहे, मन माणसाचं, त्याला विचारशक्ती नाही, ते विचार करू शकत नाही. नुसतंच इकडे जावं, तिकडे जावं, या गावाला जावं, त्या गावाला जावं, असं चालत चालत जावं, काय म्हणते मन हे करतं. मन हे कोणताच विचार करू शकत नाही. तर त्या मानवाची एखाद्या गोष्टीवर, विषयावर इच्छा जाणे, वासना निर्माण होणे, ती करण्याची भावना निर्माण होणे, त्याला मन असे म्हणतात, नाही का. नाही आता चालतच जाऊ, पेट्रोल पंपावर झोपू, चालतच जाऊ, ते मन असतं. ते भावना, ते मन निर्माण होतं, त्याला मन असे म्हणतात. ब्रह्मांडामधील प्रत्येक मानवाचे चांगल्या गोष्टीवर मन जाते, तसेच वाईट गोष्टीवर पण मन जातं. म्हणजे नाही का, जिलबी खावं असं मन जातं, चांगल्या गोष्टीवर मन जातं, वाईट गोष्टीवर पण मन जातं. त्यालाच कर्म असे म्हणतात. कर्म हे त्याच्यावरच ठरत असतं. काय, मानवाच्या मनावर त्याचे चांगले वाईट कर्म ठरत असते. माणसाचं मनच म्हणतं ना, जाऊन दारू पिऊ, नको प्यायला. नाही, तिसरं म्हणतं नाही पिऊच. आणि चौथं मन काय म्हणतं, सारासार विचार कर. दारू प्यायला तर घरी जाणार, बायकोला शिव्या देणार, जेवणार नाही, मारहाण करणार, पोलीस येणार, पकडून नेणार, रातभर डांबून ठेवणार. मग चांगलं का वाईट ते तुझं तू ठरव. भाव दारू नाही प्यायला, सरळ घरी गेला, जेवला, झोपला, सकाळी उठून कामाला गेला. बरोबर आहे ना, सगळं मनाव आहे. म्हणजे आपण सारासार विचार करायचा. श्री दिव्यत्व शक्ती यांनी मानवाचे शरीर निर्माण केलेले आहे. दिव्यत्व शक्ती यांनी मानवाचं शरीर निर्माण केलं. त्या शरीरामध्ये मन म्हणजे बुद्धी ही श्री परमेश्वरी शक्ती यांनी निर्माण केलेली आहे. दिव्यत्व शक्ती यांनी आपलं शरीर निर्माण केलंय. आणि मन आहे, बुद्धी जे काय आहे ते परमेश्वरी शक्तींनी निर्माण केलेलं आहे. प्रत्येक मानवाने चांगल्या अगर वाईट गोष्टीचा सारासार विचार करून जो ठरवतो व जे चांगले किंवा वाईट कृत्य करतो, त्यानुसार त्या मानवाचे चांगले अगर वाईट कर्म ठरत असते. म्हणजे तुम्ही मनाने विचार करा, चांगलं कुठलं वाईट गोष्ट, सारासार विचार करायचा, आणि ते जे आपण करू, चांगलं किंवा वाईट जे करू, त्याच्यावर कर्म ठरतात. की बाबा हे चांगलं कर्म झालं किंवा वाईट कर्म झालं, हे त्याच्यावर ठरत असतं. ब्रह्मांडामध्ये जेवढे पशु, पक्षी, प्राणी वगैरे जीवसृष्टी आहे, त्यांना देखील मन असतं. म्हणजे ब्रह्मांडातले जे पशु, पक्षी, प्राणी, त्यांना पण मन आहे. काही प्राण्यांना मन
बुद्धीच नसते. म्हणजे काही प्राण्यांना मन पण नसतं आणि बुद्धी पण नसते. काही प्राण्यांना अर्धे मन, अर्धच मन असतं. काही प्राण्यांना एक मन व काही प्राण्यांना 2 मन बुद्धी असते. म्हणजे कोणाला मनच नसतं, कोणाला अर्ध मन असतं, कोणाला 1 मन असतं, कोणाला 2 मन असतं, कोणाला मनच नसतं. व फक्त मानवांनाच सर्वात जास्त 2.5 मन बुद्धी आहे. माणसाला जास्त बुद्धी आहे, 2.5 मन बुद्धी आहे माणसाला. श्री परमेश्वरी शक्ती या वेगवेगळ्या एकूण 7 शक्ती आहेत. परमेश्वरी शक्ती या एकूण वेगवेगळ्या आहेत, अशा 7 शक्ती आहेत. त्या 7 शक्ती या एकत्रित येऊन त्यांनी श्री ब्रह्मांडपदी हा अवतार हे रूप धारण केलेलं आहे. त्या 7 शक्ती एकत्रित आल्या आणि त्यांनी ब्रह्मांडपदी हा अवतार घेतलेला आहे. तुम्हाला सांगितलं ना, 19 चेहरे त्यांच्या शरीरावर आहेत. श्री ब्रह्मांडपदी यांच्या शरीरावर एकूण 19 चेहरे आहेत. म्हणजे 19 चेहरे म्हणजे 19 शक्ती आहेत त्यांच्या. त्या श्री ब्रह्मांडपदी यांनी श्री शिवशंकर हा अवतार हे रूप धारण केलेलं आहे. ब्रह्मांडपदी यांनीच श्री शिवशंकर हा अवतार घेतलेला आहे. त्यांच्या शरीरावर एकूण शिवशंकर यांच्या शरीरावर एकूण 12 चेहरे आहेत. शिवशंकर ब्रह्मांडपदीने शिवशंकर अवतार घेतला आणि शिवशंकर यांच्या शरीरावर 12 चेहरे आहेत. म्हणजे मूळ 12 ज्योतिर्लिंग. ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांना त्यांचे सद्गुरू श्रीनाथ मस्कोबानाथ महाराज हे त्यांच्या समाधीमधून बाहेर निघून श्री दिव्यत्व शक्ती यांच्याकडे जाऊन त्यांच्याबरोबर बराच वाद चर्चा करून त्यांच्याकडून श्री मूळ नवशक्ती यांनी ठेवलेला पैजेचा विडा जिंकलेला असल्यामुळे व अर्धे ब्रह्मांड हे जिंकलेले असल्यामुळे श्रीनाथ यांनी श्री दिव्यत्व शक्ती यांच्याकडून सर्वश्रेष्ठ महान अशी ब्रह्मांडपदी ही पदवी घेऊन श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज उर्फ श्री राजाभाऊनाथ महाराज यांना त्यांच्या महान अशा कार्याबद्दल अतिशय आनंदाने ही महान पदवी आणून दिलेली आहे व त्यांच्या अतिशय आनंदाने मनापासून कौतुक करून पुन्हा श्रीनाथ मस्कोबानाथ महाराज हे त्यांच्या समाधीमध्ये जाऊन बसलेले आहेत. तेव्हापासून त्यांना ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज हा बहुमान त्यांना मिळालेला आहे. म्हणजे श्रीनाथ मस्कोबानाथ महाराज जे आहेत त्यांनी जिवंत समाधी घेतलेली, घोडे उलटण या ठिकाणी जिवंत समाधी. ते समाधीमधून बाहेर निघून या स्थानावर येऊन त्यांनी सर्व धार्मिक विधीसह माझे सद्गुरू झालेले आहेत. हे इथंच बसून सद्गुरू झालेले आहेत. आणि परत ते समाधीमध्ये जाऊन बसले. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा परत ते समाधीमधून उठलेले आहेत आपल्या शरीरासहित आणि दिव्यत्व शक्तीकडे गेले. दिव्यत्व शक्तीची मूळ शक्ती त्यांच्याकडे गेले. त्यांच्याबरोबर त्यांनी बराच वाद केला, भांडणं केली कार्याबद्दल, माझ्या कार्याबद्दल. आणि त्यांनी त्यांच्याकडून भांडून ब्रह्मांडपदी ही पदवी घेतली. ते कोणाला देत नाही. ते ब्रह्मांड दिव्यत्व शक्ती त्यांना काय म्हटले, ते अजून लहान आहे, त्याला ते काय ब्रह्मांड सांभाळणं जमणार नाही, मी काही देत नाही. दिव्यत्व शक्ती काय म्हटले, तो अजून लहान आहे, त्याला काय ते ब्रह्मांड सांभाळणं जमणार नाही, मी काय ते पदवी देत नाही, त्यांना काय ब्रह्मांड त्यांच्या ताब्यात देत नाही. त्यावेळेस मस्कोबा महाराज काय म्हटले, मी स्वतः जामीन राहतो, मी सगळी परीक्षा घेतलेली आहे, माझी पूर्ण खात्री आहे ते पूर्णपणे सांभाळू शकतात. खात्रीशीर सांगून त्यांनी त्यांच्या बरोबर भांडून ब्रह्मांडपदी ही पदवी घेतली. ते देत नव्हते, त्यांनी घेतली भांडून आणि इथं आले आणि मग माझा सत्कार केला मस्कोबा महाराजांनी. त्यांच्या गळ्यातला हार काढून माझ्या गळ्यात घातला, मिठी मारली आनंदाने आणि ती पदवी मला दिली. ब्रह्मांडपदी ही पदवी त्यांच्याकडून आणून मला दिली. आणि मग परत ते
समाधीमध्ये जाऊन बसले. आता ते तिसऱ्यांदा परत बाहेर येणार आहेत, ते ठरवतील कधी यायचं ते. असं ते आहेत समाधीमध्ये, मानव रूपात जिवंत समाधी आहे त्यांची, मस्को महाराजांची. ही सत्य घटना आहे. तेव्हापासून मला ब्रह्मांडपदी ह्या नावाने ओळखतात. हा म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडात 33 कोटी दैव दैवत, साधू संत महात्मे, पशु पक्षी प्राणी वनस्पती, चंद्र सूर्य पृथ्वी नवग्रह सगळे ओळखतात तेव्हापासून त्या नावाने आहे. असं तर आहे असं साधं. ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांनी सर्व मूळ शक्ती, 9 काळ राक्षस, 26 पंचमहाभूते, चंद्र सूर्य पृथ्वी, नवग्रहाचे सर्व ग्रह व संपूर्ण निसर्ग, तसेच सर्व 33 कोटी दैव दैवते या सर्वांना एकत्रित करून त्या सर्वांचे श्री सद्गुरू होऊन त्यांनी ब्रह्मांडाच्या कार्यासाठी ब्रह्मांडपदी स्त्री सप्तशक्ती महापंत, हा बोललोय ना, या सर्वश्रेष्ठ सर्व शक्तींचा महापंथाची स्थापना करून कार्य करीत आहेत. ब्रह्मांडपदी काय करतात? संपूर्ण ब्रह्मांड त्यांनी पंथ स्थापन केला. म्हणजे मी ब्रह्मांडपदी स्त्री सप्तशक्ती महापंथ याच्या सगळ्यांना मी सभासद करून घेतलेले आहे. ब्रह्मांडाला चंद्र सूर्य पृथ्वी नवग्रह वनस्पती पशु पक्षी प्राणी आणि संपूर्ण ब्रह्मांड सांभाळायचं कार्य करते. या सर्वश्रेष्ठ सर्व शक्तींच्या महापंथाची स्थापना करून कार्य करीत आहेत व त्यांनीच ब्रह्मांडपदी स्त्री सप्तशक्ती महाग्रंथ या महान ग्रंथाची निर्मिती व लिखाण कार्य पूर्ण केलेले आहे. फार मोठी ती आहे. ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांनी श्री परमेश्वरी या एकूण 7 शक्ती आहेत. यावरून ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ असे नामकरण केलेले आहे. श्री परमेश्वरी शक्ती या वेगवेगळ्या एकूण 7 शक्ती आहेत. त्या प्रत्येक शक्तीचं नाव महाराज सांगणार आहे. थांबल्या